म्हणताय मित्रांनो, तुम्हीच म्हणत होता ना साऊथची टूर करा, साऊथची टूर करा. रामेश्वरला यायचं आहे, कसं यायचं माहीत नाही, कुठं राहायचं माहीत नाही, दर्शन कसं करायचं माहीत नाही, काहीच माहीत नाही. लँग्वेजची भीती वाटते. आपल्याला मराठी येते, त्यांना तामिळ येते. कशाला भीती आहे मित्रांनो? मी आहे ना. आपल्या हा व्हिडिओ पहा आणि या ठिकाणी या सिरीजमधला अजून एक धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. माझ्या पाठीमागं दिसतंय तुम्हाला शिवा शिवा, तामिळमध्ये लिहिलं आहे. आपण आहे रामेश्वरला. रामेश्वराचं मंदिर पाठीमागं दिसतंय. आजच्या या व्हिडिओमध्ये रामेश्वरला यायचं कसं, राहायचं कुठं, खायचं काय, दर्शन कसं घ्यायचं हे सगळं सांगणार आहे. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. चला तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की रामेश्वरला पोचायचं कसं, रामेश्वरला याल कसं. आपण ऑलरेडी म्हणलेलं आहे की रामेश्वर हे एक तीर्थयात्रेचं मधलं महत्त्वाचं ठिकाण आहे, ज्यात तुम्ही आधी मदुराई कराल किंवा रामेश्वर आधी कराल किंवा कन्याकुमारीही कराल. म्हणजे ह्या 3 ठिकाणांना व्हिजिट करण्यासाठी तुम्ही प्लॅन कराल, जसं आम्ही केलं आहे. रामेश्वरला डायरेक्ट येण्यासाठी महाराष्ट्रातून तशा 3 ट्रेन आहेत मित्रांनो. खरं मोस्टली त्या नागपूर साईडनं सुरू होतात किंवा जो आपला सोलापूरचा रूट आहे रेल्वेचा तिकडनं सुरू होतात. पुणे मुंबई ह्या साईडनं डायरेक्ट कुठलीही ट्रेन रामेश्वरला येत नाही. त्यामुळे आपल्याला एक स्टेशन सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे मदुराई, जे रामेश्वरला कनेक्टिंग जंक्शन आहे. आणि खूप जास्त ट्रेन मदुराईतनं रामेश्वरला येतात. आता ह्या ट्रेन येताना कुठली स्पेसिफिक मी सांगणार नाही. मी कुठल्या ट्रेनने आलो, दादर तिरुनेलवेली चालुक्य एक्सप्रेसने आलो, जिथून मी मदुराईत उतरलो. मदुराईत 1 दिवस स्टे केला, ज्याचा व्हिडिओ ऑलरेडी पडलेला आहे. आणि तिथून परत दुसऱ्या दिवशी मी कुठं आलो, रामेश्वरला आलो. खरं आपल्याला जर यायचं असेल तर तुम्हालाही त्याच पद्धतीने यावं लागेल. ज्यावेळेला तुम्ही ट्रेननं येता, ट्रेन डायरेक्टली मंदिरापर्यंत आणणार नाही, बरोबर आहे ना? ऑब्वियस आहे. ट्रेन कुठंपर्यंत आहे मित्रांनो? इथनं 1.5 किलोमीटरवर इथलं रेल्वे स्टेशन आहे आणि तिथून ट्रेन तुम्हाला सोडणार आहे. तिथून तुम्हाला बाय ऑटो, ज्या माझ्या पाठीमागं दिसत आहेत, तर ह्या सगळ्या ऑटो आहेत. ह्या ऑटो तुम्हाला कुठं आणून सोडणार आहेत? मंदिराचं जे वेस्ट टॉवर आहे बघा, इथून प्रथम झूम करून दाखवतो, तर ते आहे वेस्ट टॉवर. वेस्ट टॉवरच्या उजव्या साईडला हा ॲटोचा थांबा आहे आणि इथं तुम्हाला काय करणार आहेत? ऑटोवाले आणून सोडणार आहेत. रेल्वे स्टेशन किती लांब आहे इथून मित्रांनो? रेल्वे स्टेशन अराउंड 1.5 किलोमीटर आहे. इथून चालत येण्यासारखं नाही आहे. 1.5 किलोमीटर तुम्ही सामान घेऊन चालत येऊ शकत नाही. अगेन इथं सुद्धा तेच होतं. थोडंसं साईडला राहून उभारूया, बोलूया आपण, कारण गाड्या खूप इथं. तुम्हाला मदुराईत मी सांगितलं की सगळे रजनीकांत आहे तिथं. तर विषय असा आहे की ज्यावेळेला रेल्वे आपली तिथं येते, तर त्यावेळेला त्यांनी सांगेल त्या किमतीत आपल्याला इथं यावं लागतं. का? तर त्यांचं अगेन इथं काय आहे, एक ते नेटवर्क आहे. सगळ्यांची प्राइसिंग एकसारखे असतात. 100 रुपयेपासून तुम्हाला 150-200 रुपये ते सांगतात तिथं यायला. डिस्टन्स तुम्हाला मी सांगितलं की किती आहे? 1.5 किलोमीटर आहे मंदिर. कुठून? तर तुमच्या रेल्वे स्टेशनपासून. तुम्ही जर बाय बस येत असाल तर कुठं सोडणार आहेत तेही तुम्हाला दाखवतो. चला, हा रोड झाला मंदिराचा, जो कुठला टॉवर? वेस्ट टॉवर. पश्चिम बाजूचं गोपुरम झालं, त्याच्या उजव्या साईडचा कोपरा झाला हा. इथं तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी. बघा, हे मंदिराचं जे मेन हे आहे, कंपाऊंड आहे, त्याचा उजवा कोपरा आपल्याला इथं दिसतोय बघा. ओके, तर या उजव्या कोपऱ्याच्या ह्या रोडला ह्या सगळ्या ऑटो थांबतात. ऑटोचा थांबा आहे. जर तुम्ही बाय बस आला किंवा बाय कार किंवा बाय कॅब आला तर ती कुठं सोडणार आहे तुम्हाला? अगदी वेस्ट टॉवरच्या समोर सोडणार आहे. जो काही वेस्ट गोपुरम आहे त्याच्या बरोबर समोर सोडणार आहे. आपण तिथे जाऊन बघूया. मित्रांनो, आपण त्या कोपऱ्यात होतो आता, बरोबर आहे. चालत चालत आपण वेस्ट टॉवरच्या समोर आलो. आता रिक्षावाले तुम्हाला इथं सुद्धा सोडू शकतात. इथं सुद्धा रिक्षा स्टॉप आहे. मोस्टली रिक्षावाले तिकडल्या स्टॉपवर सोडतात, कारण तिथं त्यांना थांबे जास्त आहेत. इथं रिक्षा लावायला जागा खूप कमी आहेत. खरं सोडणार कुठं आहे? आयदर रिक्षावाला जरी असेल, बस स्टॉपवाला लगेच इथं सोडणार नाही मित्रांनो. बस स्टॉपवाला तिथं तुम्हाला प्रथम झूम करून दाखवेल बघा. प्लसचं साईन, मेडिकलचं साईन एक तुम्हाला ब्लिंक होताना दिसतंय. तर तिथनं बस तिकडच्या बाजूला वळायला एक रस्ता आहे, तर तिकडे सोडेल. खरं तुम्हाला तिथनं सरळ सरळ वेस्ट टॉवर दिसणार आहे. खूप मोठा आहे ना मित्रांनो. बसवाला तुम्हाला तिथं सोडेल, रिक्षावाला आयदर इथं सोडेल किंवा मगाशी सांगितलेला जो उजवा कोपरा आहे त्या उजव्या कोपऱ्यात सोडेल. आता इथून तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या हॉटेलच्या ठिकाणी जायचं आहे. प्रायव्हेट गाड्यांचं पार्किंग इथं कुठंही नाही आहे. प्रायव्हेट गाड्या तुम्ही म्हणाल की इथं घेऊन येतो आणि जातो, तर इथं तुम्हाला मागं कुठं जर प्रायव्हेट गाड्यांचं पार्किंग असेल ते तुम्हाला हुडकावं लागेल. किंवा तिकडल्या बाजूला जे समुद्र आहे, अग्नितीर्थम वगैरे,
तर तिकडेही तुम्ही तुमच्या प्रायव्हेट गाड्या लावू शकता. त्यासाठी रोड जाताना तिकडून मागूनच जाणार आहे. जो प्लसचा साईन तुम्हाला दाखवला, तुम्हाला इकडून दाखवणार नाही, कारण मंदिराच्या साईडनं 4 व्हीलर किंवा मोठ्या मोठ्या गाड्यांना परवानगी नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही रामेश्वरला इथं मंदिरापर्यंत पोहोचू शकताय. लक्षात काय ठेवायचं आहे मित्रांनो, वेस्ट टॉवर पश्चिमी गोपुरम लक्षात ठेवायचं आहे. इथंपर्यंतच आणून तुम्हाला गाड्या सोडणार आहे. पुढल्या बाजूला समुद्र आहे, त्यामुळे तिकडे कोण सोडणार नाही, इथं आणून सोडणार आहे. आता राहायचं कुठं याची व्यवस्था बघूया. चला चला तर मित्रांनो, आपण रामेश्वरपर्यंत पोचायचं कसं, मंदिरापर्यंत पोचायचं कसं हे बघितलं आहे. आता राहण्याचा प्रश्न आला. महत्त्वाचा आहे ना की इथं आपल्याला यायचं आहे. ॲटलिस्ट जर तुम्हाला रामेश्वर प्रॉपर फिरायचं असेल तर 1 दिवसाचा स्टे गरजेचं आहे. म्हणजे मला जर विचाराल, हॉर्न खूप वाजवतो तिथं, थोडंसं इग्नोर करा मित्रांनो, जसं मी करतोय. तर मला जर विचाराल तर 24 तास गरजेचे आहेत तुम्हाला. 24 तास जर रामेश्वर एक्सप्लोअर करायचं असेल तर. मंदिरातलं दर्शन जास्तीत जास्त तुमचं 2 ते 3 तासात होतं आहे. देन आफ्टर इथले सगळे टुरिस्ट स्पॉट जर फिरायचे असतील तर तुम्हाला किमान एक 7 ते 8 तास लागतात, आणि मग त्यानुसार तुम्हाला प्लॅन करावा लागेल. त्यामुळे 1 दिवसाचा स्टे महत्त्वाचा आहे. बघा आता मी वेस्ट टॉवरच्या समोरच उभा आहे. इकडे माझ्या पाठीमागं जर तुम्ही बघितलं, सगळ्या ज्या बिल्डिंग आहेत हे सगळे प्रायव्हेट हॉटेल रेसिडेन्सी आहेत. माझ्या पुढं जरी तुम्ही बघितलं तर 70 ते 80% सगळे प्रायव्हेट लॉज हॉटेल रेसिडेन्सी आहेत. आता स्पेसिफिक मी सांगणार नाही मी कुठं राहिलो मित्रांनो. मी ऑनलाईन बुकिंग केलं GoIBO साईडवरून. मला 3 बेडची रूम अराऊंड एक 2200 रुपयाच्या आसपास पडली. खरं स्वस्त आहेत इथं. इथं मंदिराचं, देवस्थानचं, आपल्याप्रमाणे भक्तनिवास वगैरे ही कन्सेप्ट इथं सुद्धा मला दिसली नाही. प्रायव्हेटच तुम्हाला हॉज लॉजिंग किंवा रेसिडेन्सी कराव्या लागतील. खरं ॲफोर्डेबल ऑप्शन आहेत. 700 रुपये 400 रुपयेपासून सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी रूम्स मिळू शकतात. ऑफलाईनला जर येऊन तुम्ही इथं बार्गेन करत असाल तर कमी किमतीत मिळतील. ऑनलाईनला रिस्क फ्री राहतं. मला रिस्क फ्री पाहिजे होतं म्हणून मी प्रेफर केलं. खरं मी तुम्हाला काय सांगतो की इथं या आणि इथं येऊन तुम्ही रूम बुक करा. आणि खरोखरच खूप जर तुम्हाला रिस्क फ्री पाहिजे असेल तर ऑनलाईन करा. तर किमान 4 पेक्षा जास्त स्टार असलेल्या रूम बुक करायचे आहेत. काय मित्रांनो, कारण आम्हाला जी रूम मिळाली, तुम्ही रेग्युलर ब्लॉगमध्ये बघितलं असेल, 2200 रुपये देऊन सुद्धा गंडकी रूम होती. सुविधा नव्हत्या काही त्याच्यात. तसं तुमचं व्हायला नको. त्यामुळे इथं या आणि बुक करा. आता याच्या पुढं स्पेसिफिक कुठलं सांगत नाही. तुम्हाला एक 7 ते 8 बऱ्यापैकी शॉट दाखवतो. एक स्पेसिफिक सांगतो, माहेश्वरी भक्तनिवास पुण्यातली रजिस्टर्ड संस्था आहे. त्यांचे 2 बिल्डिंग आहेत इथं, तेही तुम्हाला पुढं दाखवतो शॉर्टमध्ये. तर त्यांना कॉल करता आला तर त्यांना कॉल करा, रूम बुक करा. यात्राधामवर सुद्धा तुम्हाला खूप चांगले इथलं बुकिंग करता येतील. GoIBO, मेक माय ट्रिप, कुठलंही. रेंज काय असेल 500 रुपयेपासून 1200, 1400, 2000, 3000, 3500. ऑनलाईन करणार असाल तर रेटिंगला महत्त्व द्या. कॉल करून त्यांना आधी सांगा की अशी अशी रूम आहे का, आणि नंतर बुक करा. थोडेसे शॉर्ट बघा आता रेसिडेन्सीचे, लॉजचे, हॉटेलचे. एक 2-3 शॉट तुम्ही हॉटेलचे बघितले असतील मित्रांनो. आपण कुठं आलो परत, आणि माहेश्वरी तुम्हाला दाखवायचं आहे ना. तर बघा तिथं ऑटो स्टॉप आहे, जिथं आपण सुरुवात केलेली की रामेश्वरमध्ये कसं पोचाल. तर त्या ऑटो स्टॉपच्या म्हणजे मंदिराच्या उजव्या कोपऱ्याच्या, वेस्ट टॉवरच्या उजव्या कोपऱ्याच्या अलीकडचा जो रस्ता आहे, तर त्या रस्त्यानं पुढं चालत आला तर इथं तुम्हाला दिसते माहेश्वरी भक्त निवास. यांच्या 2 बिल्डिंग आहेत. 700 रुपयेपासून रूम मिळतात तुम्हाला इथं. हॉलसुद्धा मिळतात. बऱ्यापैकी ज्या टूर्स वगैरे येतात तर त्यांचं स्टेईंग इथंच असतं मित्रांनो. बऱ्यापैकी ऑनलाईन जे दाखवतं यांचं यात्राधामवर, ते कायम फुल दाखवतो. पुढले एक म्हणजे तुम्ही आज येणार आहे तर काल बघायला गेला तर तुम्हाला रूम मिळणार नाही. एक 15-20 दिवस आधी तुम्हाला इथं बुकिंग करावं लागेल. 700 रुपयाला बऱ्यापैकी चांगल्या रूम मिळतील. आता ह्या रोडला सुद्धा सगळे हॉटेल्सच आहेत बघा मित्रांनो. आता आपण कुठं निघालो आहे, मंदिराच्या पुढं म्हणजे ईस्ट टॉवरला, पूर्वेच्या बाजूला, जिथून आपण दर्शनाला आज जातो. इन बिटवीन तुम्ही परत आणि शॉर्ट बघा. माहेश्वरीचं सुद्धा दाखवतो किंवा आपण जे राहिलेलो त्या हॉटेलचं सुद्धा दाखवतो. आपण मंदिराच्या समोर जाऊया आणि दर्शनाचा काय सीन आहे तो पाहूया. चला तर मित्रांनो, आपलं इथं यायचं कसं हे झालं, राहायचं कुठं हे झालं. राहायचं थोडंसं तुम्हाला सॉर्ट आउट करायला लागेल की स्पेसिफिक कुठं राहायचं आहे तुमच्या प्रेफरन्सनुसार, तुमच्या गरजेनुसार. आता सगळं झालं बरोबर आहे. आपण आलो आहे, राहिलो आहे, फ्रेश झालो आहे, आंघोळ केले. आता दर्शनाला जायचं आहे.
तर दर्शनाचा सीन इथं वेगवेगळ्या प्रकारचा आहे मित्रांनो. नॉर्मल दर्शन तुमचं होऊ शकते फ्रीमध्ये. थोडंसं प्रायोरिटी तुम्हाला जास्त द्यायची आहे, वेळ कमी आहे, तर इथं 50 रुपये 100 रुपयाचं दर्शनसुद्धा आहे. 200 रुपयाचं सुद्धा दर्शन आहे. त्यानुसार तुम्हाला कमी वेळ लागू शकतो. 50 रुपयामध्ये जरा जास्त लागेल, 100 रुपयामध्ये कमी लागेल, 200 रुपयामध्ये खूप कमी लागेल. आणि फ्रीमध्ये दर्शनमध्ये जाल तर आम्ही जे 2दा दर्शन घेतलं, मॅक्झिमम प्रत्येक वेळेला फ्री दर्शनचं सांगतोय, आम्हाला 15-20 मिनटं ते अर्धा पाऊण तास ह्याच्या दरम्यान वेळ लागला. दोन्ही वेळेला रश कमी जास्त होता. म्हणजे ज्यावेळेला अर्धा पाऊण तास लागला त्यावेळेला रश जास्त होता. तर मॅक्झिमम 1 तास लागू शकतो फ्री दर्शनाला, असा माझा अंदाज आहे. अगेन कुठल्या दिवशी येत आहे, त्यावेळेला कुठला फेस्टिवल आहे, काय आहे ह्याच्यावर तुमचं ठरेल. तर तो सीन परत सांगणार आहे. खरं ह्या सगळ्या आधी तुम्ही थोडंसं माहिती असेल, ऐकून घेतलं असेल, थोडंसं तुम्ही स्टडी केला असेल की इथं दर्शन घेण्याआधी 22 जे काही इथं कुंड आहेत, तीर्थ आहेत, तर तिथं आंघोळ केली जाते. आपण तो फ्लो सगळ्यात आधी बघू की कुठं आंघोळ करायची आहे, कशी करायचं आहे, सगळ्यात आधी कुठं करायचं आहे, जायचं कुठं आहे, हे सगळं आपण पुढे जाऊन बघूया. त्याच्या आधी बघा मी आत्ता जिथं आलो आहे, प्रथम उठ. तर हे आहे ईस्ट गेट, म्हणजे पूर्वेकडचं गेट. हेच मेन गेट आहे. इथूनच तुम्हाला दर्शनाला वगैरे आत जाता येतं. त्यामुळे इथं तुम्हाला खूप जास्त गर्दी दिसते. आम्ही एका बाजूला उभे राहून हा शूट केला आहे. तर इथं गोपुरम माझ्या मागं तुम्हाला दिसला असेल कंटिन्यू. हे मेन गोपुरम आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण इथून आपण आत जातो, इथूनच आपण बाहेर येतो दर्शन करायला आणि दर्शन करून. आणि इथूनच रांगा वगैरे आहेत बघा तुम्हाला, फ्री दर्शनाच्या असतील किंवा विशेष दर्शनाच्या असतील. हे झालं डाव्या साईडचं. तसंच उजव्या साईडला सुद्धा इथून आपण 100-200 रुपयाचं तिकीट काढून आत जातो, तिकडंही जाता येतं आपल्याला. आता सगळ्यात आधी आपण जे काही म्हणजे स्नान करून, कुंडांमध्ये स्नान करून जे दर्शन घ्यायचं असतं त्याची माहिती घेऊया. त्यासाठी मंदिराच्या समोरच्या बाजूला जाऊया. चला. चला मित्रांनो, आपला आता इथं आलोय आपण, दर्शन घ्यायचं आहे. दर्शनाचं जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की दर्शन घेण्याआधी इथं 22 कुंडांमध्ये आंघोळ करण्याची पद्धत आहे. आता हे 22 कुंडांमध्ये आंघोळ का करायची मित्रांनो, तर तुमची सगळी पापं धुतली जातात आणि मग आपण रामेश्वराच्या दर्शनाला जातो, अशी इथं प्रथा आहे. आता हे 22 कुंड कुठे आहेत मित्रांनो, मंदिराच्या आत आहेत. आत जाऊन आपल्याला आंघोळ करावी लागते 22 कुंडांमध्ये. तिथं ती व्यवस्था आहे, मी पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे. खरं त्या 22 कुंडांमध्ये आंघोळ करायच्या आधी इथं पाठीमागं माझ्या अग्नितीर्थ आहे, प्रथम दाखवेल थोडंसं इथनंच तुम्हाला. तर त्या अग्नितीर्थाकडे जाऊन, अग्नितीर्थ म्हणजे काय आहे मित्रांनो, समुद्र आहे. त्या समुद्रात जाऊन तुम्हाला आधी आंघोळ करावी लागते आणि मग तिथून तुम्ही वल्ल्या कपड्यांशी मंदिराच्या नॉर्थ गेटला म्हणजे उत्तर गेटला जाल आणि तिथून आत गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 22 कुंडांमध्ये स्नान करायचं आहे. ओके. आता त्यासाठी अंगावरच्या कपड्यांशी उघडं वगैरे जायचं नाही, फक्त अंडरपॅन्टवर वगैरे जातो म्हणशीला असं चालत नाही. आयदर लुंगी पाहिजे, बनियान पाहिजे किंवा आहे ते कपडे आहेत, असं जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्टली इथं आंघोळ करू शकता आणि तशाच कपड्यांशी तिथं जाऊ शकता. मोबाईल फोन वगैरे मंदिरामध्ये चालतात मित्रांनो, खरं पाण्यात भिजू शकतात. तुमचं जे काही सॅग वगैरे आहे, कपडे वगैरे आहेत ते एका पिशवीत भरा. चप्पल बूट वगैरे जे असेल ते रूमवरच काढा. ती फक्त पिशवी घ्या, त्या पिशवीमध्ये मोबाईल तुम्ही ठेवू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. ती पिशवी ठेवण्यासाठी तिथे व्यवस्था आहे. टॉवेल वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मंदिरामध्ये कपडे बदलण्याची व्यवस्था सुद्धा आहे. आपण काय करणार, आता रूममधनं येणार आहे आणि अग्नितीर्थाकडे आंघोळ करण्यासाठी जाणार आहे. त्यासाठी लागणारी कपडे आपण एका बॅगमध्ये ठेवलेत. मोबाईल वगैरे आपल्याकडे ठेवले तर चालत आहेत. सगळे कपडे बॅगमध्ये आहेत. चप्पल बूट वगैरे रूममध्ये आहेत. तुम्ही मंदिराच्या ईस्ट टॉवरला आला आणि पुढे चालत निघालाय अग्नितीर्थाकडं. चला जाऊया आता अग्नितीर्थाकडे जाऊया. तिथं आंघोळीची काय व्यवस्था आहे वगैरे किंवा कसं लोक करतात हे दाखवतो आणि तिथनं कशा प्रकारे परत मंदिरातल्या 22 कुंडाकडे आंघोळ करायला जातात लोक हे दाखवतो. चला बघा, मंदिराच्या ईस्ट टॉवर पासून आपण सरळ पुढे चालत आलोय आणि पुढे तुम्हाला असं मंदिर टाईप दिसतंय. तर त्याच्या साईडनं, डाव्या साईडनं असा रस्ता गेलाय. तिथून पुढं ज्या वेळेला तुम्ही जाल तुम्हाला दिसणार आहे अग्नितीर्थम. अग्नितीर्थम म्हणजे काय मित्रांनो, तर समुद्र आहे बघा. अथांग असा पसरलेला हा समुद्र आपल्याला समोर दिसतोय आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ करायची आहे. 22 कुंडांमध्ये जाऊन आंघोळ करण्याआधी तुम्ही इथं याल, इथं तुम्ही आंघोळ कराल. खूप सारे लोक आता इथं करतायत मित्रांनो. आणि मग इथून वल्ल्या कपड्यानिशी तुम्ही मंदिराकडे जाल, मंदिराच्या नॉर्थ टॉवरकडं, जिथून तुम्हाला 22 कुंडांमध्ये आंघोळ करण्यासाठी एंट्री मिळणार आहे.
ह्या ईस्ट टॉवरकडं किंवा वेस्ट टॉवरकडं किंवा साऊथ टॉवरकडं तुम्हाला एंट्री मिळणार नाही. नॉर्थ टॉवरकडं आपल्याला जायचं, जे तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे. थोडंसं इथे आता शॉर्ट बघा. चला मित्रांनो, तुमची इथं आंघोळ आता झालेली आहे. वल्ल्या कपड्यांशी जी काही बॅग तुम्ही घेतले तुमच्याबरोबर की ज्यात तुमची वाळलेली कपडे आहेत. आता हा सिनारिओ सुद्धा वेगळा आहे. म्हणजे काही जण म्हणतील की आम्हाला तिथं कपडे बदलायचे नाहीत मंदिरात. 22 तीर्थांवर 22 कुंडांवर आंघोळ झाल्यानंतर आम्ही रूमवर जाणार आहे. तुम्ही तसंही करू शकताय. मग रूमवरनं काही घेऊन येऊ नका. अंगावरच्या कपड्यांशी चपलं वगैरे तिथं रूमवरच काढा. तुम्ही डायरेक्टली इथं या, इथं आंघोळ करा, मंदिरात जावा. फक्त पैसे घेऊन यावे लागतील. 25 रुपये एका पर्सनला तिकीट आहे मंदिरातल्या 22 कुंडांमध्ये आंघोळ करण्यासाठी. ते पैसे इथं भिजणार नाही म्हणून पैसे तुम्ही कुठल्या तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा, ती खिशात ठेवा आणि तसंच तुम्ही डायरेक्टली या, इथं आंघोळ करा, मंदिरातल्या 22 कुंडांमध्ये आंघोळ करा आणि मग रूमवर जाऊन आंघोळ करून परत तुम्ही दर्शनाला येऊ शकताय. किंवा काही लोक जसं करतात की कपडे घेऊन येतात, मंदिरामध्ये 22 कुंडांमध्ये आंघोळ केल्यानंतर तिथं कपडे बदलतात आणि तिथल्या तिथं लगेच दर्शनाला जातात. असंही करू शकताय. आपण असं अजून करूया की तुम्ही कपडे घेऊन आलाय आणि इथं तुम्ही आंघोळ केले आणि वल्ल्या कपड्यांशी तुमच्या बॅगेशी निशी तुम्ही कुणीकडे निघालाय, मंदिराकडे निघालाय. कुठं जायचं आहे मित्रांनो? मंदिराच्या नॉर्थ गेटकडे जायचं आहे. ज्या रस्त्यानं आपण आलो ईस्ट टॉवरच्या समोरनं, पूर्वी जो काही गोपुरम आहे तिकडं आपण आलो, तर तिकडंच आपण परत पुढं जाणार आहे आणि परत उजवीकडे वळून आपण मंदिराच्या नॉर्थ गेटकडं, नॉर्थ गोपुरमकडं किंवा उत्तरी दरवाजाकडे जाणार आहे, जिथून आपल्याला एंट्री मिळणार आहे 22 कुंडांमध्ये स्नान करण्यासाठी. चला बघा परत. आणि मित्रांनो, आपण तिथं आलो आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला ईस्ट टॉवर जो आहे त्याच्या इकडं चालत आलो आपण. आता नॉर्थ गेटला वल्ल्या कपड्यांशी आपण कुठं निघालो आहे? नॉर्थ गेटला, नॉर्थ गोपुरमला चालत जायचं आहे. कुठनं जायचं आहे? ईस्ट टॉवरकडे ज्यावेळेला तुम्ही तोंड करून उभा राहताय उजव्या साईडला जायचं आहे. थोडंसं दिशांचं ज्ञान तुम्हाला असेल, खरं मी डिटेलमध्ये सांगतोय. आपण इकडे चालत जाणार आहे बघा. खूप सारी लोक तुम्हाला जाताना दिसतही असतील. तरी नॉर्थ टॉवरकडं 22 कुंडांमध्ये स्नान करण्यासाठी निघालेली आहेत. बघा मी जसं म्हणलं, वल्ल्या कपड्यांशी हातात त्यांनी पोत्यात वगैरे कपडे घेतलेले आहेत. खूप सारे लोकांच्या हातात कपडे आहेत त्यांची, जी स्नान केल्यानंतर त्यांना घालायची आहेत. पायात कपडे म्हणजे चप्पल वगैरे खूप साऱ्या लोकांच्या दिसणार नाही तुमच्या, कारण ते परत त्यांना मंदिरात जायचं आहे स्नान करण्यासाठी 22 कुंडांमध्ये. तर हाच क्रम आहे, हीच प्रोसिजर आहे. सगळेजण हेच फॉलो करतात, तुम्हाला सुद्धा हेच फॉलो करायचं आहे. आता पुढे जाऊन आपल्याला वळायचं आहे मित्रांनो इकडच्या बाजूला, म्हणजे तुम्हाला नॉर्थ गोपुरम दिसेल, जिथून आपल्याला एंट्री मिळणार आहे 22 कुंडांमध्ये स्नान करण्यासाठी. चला बघा, इथनं आपण चालत आलो मित्रांनो ईस्ट टॉवरच्या समोरनं आणि इकडे आता वळतोय. आपल्याला लगेच गोपुरम दिसतोय नॉर्थ साईडचा. बेसिक स्ट्रक्चर आहे मित्रांनो. 4 साईड आहेत, 4 गोपुरम आहेत. नॉर्थ गोपुरम हा 22 कुंडांमध्ये स्नान करण्यासाठी आहे. साऊथ गोपुरम, नॉर्थ गोपुरममधनं आज जाऊन 22 कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर तुम्ही साऊथ गोपुरमनं, म्हणजे याच्या अपोजिट जो गोपुरम आहे, हां याच्या अपोजिट, थांब प्रथम माझा हात दाखव, याच्या अपोजिट जो गोपुरम आहे तर तिकडून तुम्ही बाहेर पडणार आहे स्नान केल्यानंतर. हॉटेलला वगैरे जायचं असेल, तुम्हाला डायरेक्टली दर्शनाला जायचं असेल कपडे बदलून वगैरे, तर इकडून परत रिटर्न बाहेर पडत नाही, तुम्ही पलीकडच्या बाजूने बाहेर पडता. आणि ईस्ट टॉवर जो आहे तो टॉवर कशासाठी आहे? जिथून तुम्ही दर्शनाला आत जाता. आणि साऊथ टॉवरचा पर्पज अजून, साऊथ नाही वेस्ट टॉवरचा पर्पज काय तसा अजून मला समजलेला नाही. चला तिथं जाऊया आता. तर मित्रांनो, तुम्ही वल्ल्या कपड्यांशी तुमची बॅग वगैरे घेऊन कुठंपर्यंत आलाय? तर नॉर्थ गेटच्या तिथं आलाय. माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल खूप सारी लोक पांढरे ड्रेस घालून आहेत. आत्ता जास्त दिसत नाहीत, थोडंसं अलीकडे. हां बघा, ते वर धरून जो उभा राहिला आहे असे तिथं 4 लोक दिसत आहेत. तर इथं थोडेसे बडवे सिस्टीम आहे मित्रांनो. जर तुम्हाला 22 तीर्थांमध्ये आंघोळ करायची आहे तर तुम्हाला काय करावं लागतं की 25 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. आज थोडंसं प्रथम झूम करून दाखवेल बघा की हां तिथं 25 रुपये लिहिलं आहे बघा. तर हे नॉर्मल झालं, म्हणजे फ्री वगैरे सिस्टीम इथं नाही आहे. तुम्हाला 25 रुपये किमान भरायचे आहेत. आणि हे जे पांढरे ड्रेसवाले तुम्हाला मी दाखवतो, तर हे कोण आहेत? तर इथले बडवे आहेत मित्रांनो. म्हणजे बडवे हा चुकीचा शब्द नाही आहे, मला दुसरा शब्द सुचत नाही म्हणून मी बडवे शब्द वापरतोय. त्यांच्यासमोर तिथं तुम्हाला बादल्या वगैरे सुद्धा दिसत असतील बघा खाली दोरी लावलेल्या. तर आत हे 22 कुंड आहेत, विहिरी आहेत बारक्या बारक्या. त्यातलं पाणी काढून हे तुम्हाला पर माणसी असं म्हणतात की 100 रुपये द्या, 150 रुपये द्या, 50 रुपये द्या. खूप मोठा ग्रुप असेल तर आम्ही स्वतः तुमच्या अंगावर पाणी काढून टाकतो.
आता आतमध्ये मंदिरानं ॲक्च्युली नेमलेले पुजारी आहेत, हेच असतात ॲक्च्युली, यांच्यातलेच असतात पांढरे शर्ट घातलेले. ते 25 रुपयाचं तिकीट काढल्यानंतर ते तुमच्या अंगावर पाणी टाकतात. हे फक्त जरा जास्त टाकतात. ओके, एवढाच फरक आहे ह्यांच्या. म्हणजे ह्याला बोलू नका, गडबड करतात किंवा फास्ट वगैरे ह्यांच्या मुळे होतं वगैरे, असं काही नाही. तुम्ही 25 रुपयाच्या तिकिटामध्ये सुद्धा तुम्हाला तेवढंच पाणी अंगावर पडणार आहे आणि ह्यांना घेऊन गेल्यानंतर सुद्धा तेवढंच पाणी अंगावर पडणार आहे आणि तेवढ्याच वेळात तुमचं सगळं स्नान इथलं आतलं होणार आहे. तर तुम्ही इथं आलाय, आज जायचं आहे, तुमच्या कपड्यानिशी बॅग घेऊन गेला तरी चालते, मोबाईल घेऊन गेला तरी चालते. मोबाईल भिजण्याची भीती आहे. आत गेल्यानंतर 25 रुपयाचं तिकीट काढायचं आहे, तिथंच तिकीट काढण्याची व्यवस्था आहे. आणि मग एका लाईनीतनं गेला की ते तुम्ही 22 कुंडांपासून पास होता. प्रत्येक कुंडांच्या जवळ एक त्यांचा माणूस उभा असतो, जो आत बादली टाकतो, पाणी काढतो आणि तुमच्या अंगावर टाकतो. अशी तुमची 22 कुंडांचे स्नान आत होणार आहे. आतच कपडे बदलण्याची सुद्धा व्यवस्था आहे. तुम्ही बॅग घेऊन जावा, मी म्हणतोय ना दरवेळेला. आतच तुम्ही लगेच तुमचं अंग पुसून कपडे वगैरे बदलू शकताय. कपडे बदलून तुम्ही साऊथ गेटनं बाहेर पडाल. चला, म्हणजे इथं तुमचं स्नान 22 तीर्थांचं पूर्ण होणार आहे. मित्रांनो, प्रथमने एक रिस्क घेऊन शॉट घेतला आहे. खूप रिस्की शूटिंग करत आहे आम्ही. खरं माझ्या पाठीमागं जो रस्ता दिसतोय तर तिथनं लोक आंघोळ करून बाहेर पडतात आणि इकडल्या बाजूला साऊथ गोपुरम आहे, तिकडनं बाहेर पडणार आहे. थोडंसं पुढं जाऊन मी दाखवतो तुम्हाला. खरं हां, ये मित्रांनो, साऊथ गेटवर दाखवलं नाही कारण खूप सारे लोक तिथे कपडे बदलत होते. प्रायव्हसी कुणाची हर्ट करायची नव्हती. आतलं दाखवायचं होतं, खरं माणसं स्नान करत होतीत ना, त्यामुळे प्रायव्हसी हर्ट केली नाही, दाखवलं नाही. शेवटचं रॅपअप करूया मित्रांनो. टायमिंग किती असतं याचं सगळ्यात महत्त्वाचं आपलं सांगायचं राहिलं. सकाळी 5 ते 12:30, दुपारी 12:30ला बंद होतं. सकाळी 5ला सुरू करू शकताय तुम्ही 12:30पर्यंत आणि नंतर दुपारी 3ला सुरू होतं ते 8ला बंद होतं. आता हे टायमिंग फिक्स नाही आहेत. जसं की काल रविवारी त्यांनी सकाळी सुरू केलं आणि 7 वाजता बंद केलं कारण लोकल फेस्टिवल होता. तर या आणि येऊन इथं टायमिंगची चौकशी करा. रॅपअप करूया. तिथं आंघोळ करायला अग्नी तीर्थला वल्ल्या कपड्यांशी इथं याल. 22 तीर्थांमध्ये आंघोळ करण्यासाठी 25 रुपये तिकीट आहे. प्रायव्हेट वगैरे जी लोक आहेत त्यांना पैसे देण्याची गरज नाही. दोघंसुद्धा आंघोळ तुम्हाला सेमच घालणार आहेत, मंदिरातली माणसं किंवा ही सुद्धा माणसं. आणि परत कपडे इथं बदलू शकताय किंवा हॉटेलवर जाऊन बदलू शकताय. आणि त्यानंतर तुम्हाला बाहेर पडताना साऊथनं पडाल किंवा नॉर्थनं सुद्धा पडाल. त्यानंतर तुम्हाला दर्शनासाठी जायचं आहे. दर्शनासाठी कुठं जायचं आहे? ईस्ट टॉवर पूर्वकडचं जे काही गोपुरम आहे तिथं. आता तिथं जाऊया आणि तिथं जाऊन दर्शनाचा सीन काय काय तो तुम्हाला सांगतो. चला मित्रांनो, आपण तिकडे निघालेलो दर्शनाचं सांगायला. खरं मध्ये हे येऊन बघा नाश्ता करत बसलेत. आमचा खूप गोंधळ सुरू असतो मित्रांनो. म्हणजे आम्ही सकाळपासून मेन प्रथमनं काही खाल्लेलं नाही. ह्यांना म्हणलं आता किती वाजायलेत, 11:30. ह्यांनी आमची वाट बघत बसलेत, मेन ब्लॉग शूट करून येणार. तर त्यांना कावलं, म्हणलं की जावा तुम्ही खाऊन घ्या, एवढा वेळ थांबू नका. एवढा सगळा स्ट्रगल किंवा आता ठीक आहे, स्ट्रगल थोडासा खूप मोठा शब्द होतोय. तर एवढं सगळं आम्ही एफर्ट्स घेतोय. तर एक लाईक, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब तो बनताय. आमच्या या कार्याला, आमच्या या सगळ्या एफर्ट्सला त्या माध्यमातून तुम्ही म्हणजे ॲप्रिशिएट करू शकताय. नाश्ता करायला लागले संजना पुरी आणि ज्ञाना खायला लागले. आमचा नाही अजून. आता संजनाने एक घास चारला. संजना चार ग एक घास. चांगली लागली पुरी भाजी. आपल्यासारखी नाही आहे. तुम्ही म्हणशीला मस्तपैकी कटाची भाजी द्या ही वगैरे, अशी सिस्टीम नाही तर. चला दर्शनाचा सीन बघूया. चला मित्रांनो, आपली आंघोळ झालेली आहे 22 तीर्थांमध्ये, ॲक्च्युअल 23 तीर्थांमध्ये. आपण हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो आहे किंवा असं समजा की आपण मंदिरामध्ये फ्रेश झालो आहे, कपडे वगैरे बदललेत आणि आता दर्शन करायचं आहे. दर्शन करण्यासाठी परत आणि कुठं यायचं आहे तुम्हाला मित्रांनो? ईस्ट गेट पूर्वेकडचं जे गोपुरम आहे त्याच्याबरोबर समोर तुम्हाला यायचं आहे. तिथं सगळ्यांनी गॅदर व्हायचं आहे. आता काय काय गोष्टी करायच्या आहेत, काय काय गोष्टी करायच्या नाहीत हे सांगतो तुम्हाला. मंदिरामध्ये मोबाईल घेऊन गेला चालतंय, मंदिरामध्ये स्मार्ट वॉच घेऊन गेला चालतंय, मंदिरामध्ये तुमची बॅग पर्स वगैरे घेऊन गेला चालतंय. मोठं लगेच चालणार नाही. मोठी बॅग घेऊन जातो आत, चालणार नाही. बूट वगैरे तुम्हाला काढायला इथं फ्री स्टँड आहे. खरं तिथं कोण रखवाला नाही. बऱ्यापैकी लोकांनी आजूबाजूला काढलेले तुम्हाला दिसतील. बघा परत सांगतोय, मोबाईल चालतात, फोन चालतात, गॉगल चालतात, छोट्या पर्स चालतात, छोट्या बॅग चालतात. बाकी काही तुम्हाला म्हणजे मोठ्या बॅगा वगैरे चालणार नाही. हे प्लीज थोडं मागं सरक प्रथम. हे राजस्थानचे लोक खरोखर इरिटेट करतायत. कुठेही गेलं की कशीही मध्ये घुसतायत, काहीही करतायत, रिस्पेक्ट ठेवत नाहीत. कुणाला वाईट वाटून घेऊ नका. खरं प्रथम बरोबर आहे ना? बघा बोलायला आलो तर मध्येच येऊन तिथं हे करायला आलेत. तर बघा चला आता दर्शनाला कुठं जायचं आहे हे दाखवतो. त्याच्या आधी चप्पल वगैरे कुठं काढायचं आहे. ईस्ट टॉवर जो आहे त्याच्या इथनं पुढं आलो.
थोडं फास्ट जाऊया. तर बघा इथं फ्री चप्पल स्टँड आहे, त्याचबरोबर लॉकर रूम सुद्धा तुम्हाला त्याच्या बाजूला दिसेल. आता ही प्रायव्हेट आहे, मंदिराची नाही. फ्री चप्पल स्टँड हे मंदिराचं आहे समजा, कारण तिथं आत कोण वॉली नाही, त्यामुळे बऱ्यापैकी चप्पल वगैरे तुम्हाला अशी आजूबाजूला काढलेली दिसतात. आता दर्शनाला आत कुठनं जायचं, इकडं एक लाईन गेलेली दिसते जी 200 रुपये वाल्यांची आहे. 100 रुपये 200 रुपये वाल्यांची, फ्रीवाल्यांची तिकडच्या बाजूने. चला दाखवतो, थोडं फास्ट फॉरवर्ड करूया. तर मित्रांनो बघा, माझ्या पाठीमागं तुम्हाला ही जी गर्दी दिसते, तर इथनं लोक फ्री दर्शनाला आत निघालेत. त्याच्या अलीकडची जी लाईन आहे ती 50-100 रुपये वाल्यांची आहे, तर तिकडनं सुद्धा तुम्ही 50-100 रुपये वाले आत जाऊ शकता. मागाशी दाखवलं तिकडनं. ही सगळी जी गर्दी आहे ही फ्री दर्शनवाल्यांची आहे. त्यांना किती वेळ लागू शकतो मित्रांनो, आम्ही इतकी गर्दी असतानाच काल गेलेलो आहे ना प्रथम, तर आम्हाला पाऊण तासात दर्शन झालं मॅक्स. त्यामुळं गर्दी, आता ही ज्यांची क्यू आहे, मी दरवेळेला म्हणतो क्यूवरनं अंदाज लागतो की किती वेळ लागू शकतो. आता हा तिसरा दिवस आहे आमचा तसा. खरं ह्याच्या पलीकडं ही जी गर्दी दिसते, ह्याच्या पलीकडं भरलेली कधी क्यू लाईन आम्हाला दिसली नाही 3 दिवसात. आज तर सोमवार आहे मित्रांनो, गर्दी असणं स्वाभाविक आहे, तर तरीसुद्धा इकडे गेलेलं नाही. मॅक्झिमम या लोकांचं दर्शन फ्रीवाल्यांचं 1 तासात होऊ शकतं. आता ही गर्दीसुद्धा एकदम काय येते, खूप सारे टूरवाले असतात, 100 जण 150 जण घेऊन येतात, 2-2 3-3 गाड्या. त्यांची गर्दी एकदम आली की एकदम जास्त रश वाढतो आणि विदिन परत 10 मिनिटात हे सगळं मोकळं पडलेलं असतं. त्या हिशोबानं प्लॅन करा. आत खायच्या गोष्टीसुद्धा घेऊन जाऊ शकताय. आजसुद्धा खूप मोठी क्यू लाईन आहे. काही शॉर्ट्स जर असतील तर प्रथम टाकेल, म्हणजे प्रथमला तेवढ्या बाबतीत थोडंसं कन्सेशन द्या. मी बोलत असतो खरं, प्रथमला टाकताना शॉर्ट असतील तर तो टाकेल. खरं अराऊंड नॉर्मल दर्शन तुमचं 1 तासात ते 1.5 तासात होईल. जे 100 रुपये वाला आहे, 50 रुपये वाला आहे, 200 रुपये वाला आहे, ते मॅक्झिमम अर्धा पाऊण तास 1 तास तुम्हाला लागेल. खरं हे सगळं गर्दीवर डिपेंड आहे. या इथं लोकांना विचारा आणि त्याच्यावर ठरवा. खाण्यापिण्याच्या गोष्टी आत घेऊन जाऊ शकताय, मोबाईल घेऊन जाऊ शकताय, फोटो काढू शकताय. अक्षरशः शिवलिंगाच्या तिथंसुद्धा फोटो काढू शकताय. खरं थोडंसं आपणच काय करायचं आहे, दैवत्व जपायचं आहे. आता याच्यानंतर जे स्फटिकलिंग आहे किंवा मणिदर्शन म्हणतात त्याच्याबद्दल माहिती देतो. चला, आता सगळ्यात महत्त्वाचं अगेन सांगायचं राहिलं, दर्शनाचं टायमिंग. मित्रांनो इथं जसं मगाशी सांगितलं की मणिदर्शन किंवा स्फटिकलिंग दर्शन हे सकाळी 4 ते 5. ऑनलाईन किंवा इतर ठिकाणी माहिती बघितली तर ते 5 ते 6 सांगतात. चुकीचं आहे मित्रांनो. सकाळी 4 ते 5 स्फटिक दर्शन, मणिदर्शन. एक स्फटिकाचं काचसारखं एक लिंग असतं ज्याची स्थापना शंकराचार्यांनी केली आहे. थोडीशी स्टोरी किंवा ती आध्यात्मिक माहिती रेग्युलर ब्लॉगमध्ये मी जास्त सांगितली आहे, किंवा तुम्ही ते ऑनलाईन मिळवू शकता, ती सांगत नाही जास्त. खरं ते शंकराचार्यांनी स्थापन केलेलं लिंग आहे. त्याचं दर्शन सकाळी असतं, ज्यासाठी तुम्हाला 50 रुपये किंवा 200 रुपये मोजावे लागतात. त्याचं फ्री दर्शन मिळत नाही. टायमिंग किती आहे, 4 ते 5 सकाळी. नंतर 5 ते 12 वाजेपर्यंत रेग्युलर जे रामेश्वरांचं लिंग आहे, सीतामातेनं स्थापन केलेलं किंवा श्री हनुमानांनी तिकडं आणलेलं, तर त्याचं दर्शन कधी होणार आहे तुम्हाला, 5 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत. 12 ते 3 मंदिर बंद असतं मित्रांनो. त्यावेळेत दर्शन बंद असतं, मंदिर बंद असतं. नंतर 3ला सुरू होतं आणि ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरू असतं. आपल्या रेग्युलर ब्लॉगमध्ये संध्याकाळी 8 वाजता आपण आलो, दर्शन घेतलं आणि शेज आरतीसुद्धा पाहायला मिळाली. ते आपल्या रेग्युलर ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे टायमिंग लक्षात ठेवा. सांगितलेली ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत, ज्या गोष्टी घ्यायच्या नाहीत, मोठ्या बॅगा सोडून सगळ्या आत गेला घेऊन चालू शकताय. आत फोटो काढू शकताय. मोठा कॉरिडोर आहे आत, जो जगातला सगळ्यात मोठा कॉरिडोर आहे. तिथं जाऊन फोटो वगैरे काढू शकताय. कुठं लिहिलेलं नाही फोटो, म्हणजे असं कुठंही स्पेसिफाय केलेलं नाही की फोटो काढू नका, व्हिडिओ वगैरे घेऊ नका, असं स्पेसिफाय केलं आहे कॅमेऱ्यानं. त्यामुळे बऱ्यापैकी लोक मंदिरापर्यंत, अक्षरशः लिंगापर्यंत सुद्धा फोटो काढतात. लोक तिथं वरडतात पुजारी वगैरे. खरं तुमच्या रिस्कवर ते तुम्ही करू शकताय. हा इथं दर्शनाचा सीन एंड होतोय. तुमच्या काही दर्शनाबद्दल आणि शंका असल्या तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी सांगेन. कन्फ्युजिंग पार्ट खूप आहे. अजून एक कन्फ्युजिंग पार्ट सांगायचा राहिला, लोकल फेस्टिवल असलं की मंदिर बंद असतं. जसं की काल इथं लोकल फेस्टिवल होता रविवारी. मंदिर सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होतं, नंतर 8 ते 3 बंद होतं. 12 वाजता युजली बंद होतं, खरं 8लाच बंद झालेलं. तर या गोष्टी तुम्हाला इथं आल्यानंतर चौकशी करून समजतील. माझ्या माहितीवर पूर्ण डिपेंड राहू नका मित्रांनो. आता आपल्या भाषेत बोलायचं झालं तर विठोबा झालेला आहे, आता पोटोबा बघितला पाहिजे, बरोबर आहे. खाण्याची व्यवस्था रामेश्वरमध्ये काय आहे, मग त्याच्यामध्ये नाश्ता असेल आणि जेवण असेल.
नाश्त्याचं जर विचाराल तर मदुराईला जी सिच्युएशन होती तीच इथं आहे की आपल्यासारखा नाश्ता मिळणार नाही. साऊथ साईडचा नाश्ता तुम्हाला मिळणार, ज्याच्यामध्ये काय इडली मिळेल, डोसा मिळेल, पुरी मिळेल. पुरी बरोबरची खरं भाजी आपल्यासारखी नसणार आहे, तिखट वगैरे. तिखट जेवण तुम्ही मिस करणार आहे मित्रांनो. राहिला प्रश्न, इडली बरोबर ते सांबार देतात, इडली बरोबर ते त्यांची चटणी देतात. मग ती कोकोनटची असेल किंवा लसूणची असेल, लाल चटणी असते, वेगवेगळ्या प्रकारची चटणी तुम्हाला मिळते. खरं ती अगेन आंबट आणि थोडीशी तिखट असणार आहे. गोडसर सुद्धा मला इथं जाणवलं नाही. म्हणजे सांबार जसं आपण कर्नाटकात गोडसर वगैरे खातो तसं नसतं. तर नाश्ता कुठेही करू शकताय. आम्हाला काय आवडलं स्पेसिफिक सांगतो की हे इलाई राजा जे माझ्या पाठीमागं हॉटेल दिसतंय, तर इथली इडलीसुद्धा खूप छान होती, सांबारसुद्धा खूप छान होतं, चटणीसुद्धा खूप छान होती. आणि सगळ्यात जास्त जे आम्हाला आवडलं मित्रांनो ते होतं इथलं परोठा. आणि त्या परोठाबरोबर त्यांनी देणारी चटणी खूप छान होती. पुरीसुद्धा इथं देत आहेत, पुरीबरोबर पातळ बटाट्याची भाजी देतात ते हिरवी. इडली खरं गरम गरम ते काढून देतात, त्याला तोड नाही मित्रांनो. त्यामुळं नाश्ता जर करणार असाल कुठेही करू शकताय. मी तुम्हाला सांगतो इलाईराजा हॉटेलला करा, खूप छान आहे. चहा आणि कॉफीचं कल्चर इथं खूप स्ट्रॉंग आहे. मी तुम्हाला सांगितलं 10 रुपयाला, 15 रुपयाला, 20 रुपयाला क्वांटिटीनुसार चहा कॉफी मिळतो. बिस्किटं वगैरे त्यांच्याकडे कुकीज असतात, किंवा तुम्ही तुमची बिस्किटं किंवा बेकरीमधनं, जसं आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, बेकरीमधनं पाव वगैरे घेऊन, टोस्ट वगैरे घेऊन तेही तुम्ही त्याच्याबरोबर खाऊ शकताय. हा आपल्या ब्रेकफास्टचा ऑप्शन हा झाला नाश्त्याचा. जेवणाचं काय, खूप सारे हॉटेल्स इथं मित्रांनो म्हणजे तुम्हाला दिसतील. आता हे मंदिर परिसरातच आपण आहे, ज्याच्यावर लिहिलेलं असतं की साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन जेवण मिळेल. खूप सारे पंजाबी हॉटेल्स, मध्ये मध्ये शॉर्ट प्रथम टाकत असेल, पंजाबी हॉटेल्स आहेत खूप सारे. खूप सारे राजस्थानी हॉटेल्स आहेत, मारवाडी हॉटेल्स आहेत. आम्ही स्पेसिफिकली ट्राय केले नाही. आम्ही एक जेवलेलो जे पहिल्या दिवशी शनिवारी, तर इथं माहेश्वरी भक्त निवास जे आपण राहण्याच्या बाबतीत सुद्धा सजेस्ट केलेलं, तर तिथं सात्विक जेवण मिळतं. 100 रुपयाला थाळी मिळते. थाळीच्या बाबतीत म्हणाल 100 रुपयापासून 150 रुपयापासून 180, 200, 250, खूप पंजाबी थाळी म्हणला 300 रुपयेपर्यंत आहे. तर तुमच्या बजेटनुसार प्रेफर करू शकता. पंजाबी ढाबे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला रोटी वगैरे सुद्धा मिळू शकते. आता इथं सुद्धा तुम्हाला दिसते ते लक्ष्मी निवास. इथं चायनीज वगैरे मिळत नाही, कारण इथं एका ठिकाणीच मला काय वाटलं की नूडल्स आणि चायनीज राईससारखा असा फोडणी टाकून दिलेला भात ते देतात. तुमच्यावर डिपेंड आहे, मी सांगणार नाही या बाबतीत, तुमची चॉईस आहे. तुम्ही फिरायचं आहे मंदिराच्या चौही बाजूला, चारी बाजूला तुम्हाला जेवणसुद्धा मिळणार आहे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये, नाश्तासुद्धा मिळणार आहे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये. फक्त आपल्यासारखा तिखट, आपल्यासारखा मसालेदार मिळेल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. इथला जो परोठा आणि त्याच्याबरोबर जे ग्रेव्ही देतात ती मात्र थोडीशी मसालेदार आणि तिखट आहे, ती तुम्ही प्रेफर करू शकताय. चला तर मित्रांनो, आता म्हणजे आपला विठोबासुद्धा झाला आहे, पोटोबासुद्धा झाला आहे, दर्शन घेऊन झालं आहे, सगळं झालं आहे. आता या भागातले पर्यटन स्थळं आपल्याला फिरायचे आहेत. खूप सारी पर्यटन स्थळं आहेत मित्रांनो. अराऊंड जर मी मोजायचं झालो स्पेसिफिक 15 पर्यटन स्थळं आहेत इथं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही दर्शन करून फिरत असता या एरियात, खूप सारे रिक्षावाले तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला एक त्यांचं ते छोटंसं कार्ड असतं ते दाखवतात, त्याच्यावरची प्लेसेस दाखवतात. काही मोजकी मी तुम्हाला त्यातली सांगतो आणि खर्च किती येणार आहे सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, ज्याचं आकर्षण आपल्याला असतं, 2 आहेत ठिकाणं, एक ह्या टोकाला आणि एक ह्या टोकाला आहे. एक येताना ऑलरेडी आपण बघितलेलं असतं, तो म्हणजे पंबन ब्रिज, की ज्या रेल्वेच्या पुलावरनं आपली रेल्वे येते, किंवा त्याच्या अलीकडचा जो अण्णय्या इंदिरा ब्रिज असं काहीतरी आहे, म्हणजे जो बाय रोड जो पूल आहे तो सुद्धा ॲक्च्युली आश्चर्याचा आहे. तर ते 2 आपण येताना बघत असतो, कारण त्याच्यावरनंच आपण रामेश्वरमध्ये एंटर करतो. ते सगळ्यात महत्त्वाचं एक आकर्षण आहे जे इकडच्या टोकाला आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे आकर्षण आहे जे इकडच्या टोकाला आहे ते म्हणजे धनुष्यकोडी. धनुष्यकोडी म्हणजे जिथून राम सेतू सुरू होतो, आपलं भारताचं शेवटचं टोक म्हणतात ज्याला, तर ते इथून 20 किलोमीटर आहे. आणि हे इकडच्या बाजूला पंबन ब्रिज 20 किलोमीटर आहे, म्हणजे 40 किलोमीटर डिफरन्स आहे याच्यात. आपल्याला जे रिक्षावाले आधी येतात तर त्यांच्या हातात जे कार्ड असतं, तर ते इकडच्या साईडचं धनुष्यकोडी आणि रामेश्वरमध्ये असलेले सगळे पर्यटन स्थळ यांच्याबद्दल माहिती देतात. आणि याचं सांगताना किती सांगतात मित्रांनो, एका त्या मोठ्या रिक्षासाठी, म्हणजे 6 सीटर 7 सीटर जी मोठी रिक्षा असते ती असते, तर त्याचा खर्च ते सांगतात 2000 रुपये. तुम्ही 4 जण असा किंवा 7 जण असा किंवा 10 जण असा, 2000 रुपये सांगतात. बार्गेनिंग करून लईत लई कमी 1800पर्यंत येतात. आम्ही 4 होतो त्यामुळे आम्हाला ते परवडत नव्हतं. आम्ही काय केलं की एक फॅमिली बघितली 4 आणि त्यांच्याबरोबर शेअरिंगमध्ये गेलो. 2000 रुपयेच आमचे घेतले. आम्ही ऑटोमधनं न जाता टाटा मॅजिक असते ना छोटी, तर त्यातनं गेलो. 10 जण 12 जण त्याच्यात बसू शकतात इझिली.
तुम्ही एका बरोबर दोघांबरोबर फॅमिली असाल तर शेअर करू शकता. म्हणजे 3 फॅमिली असेल तर तुम्हाला 2000ला जरी ठरलं तर प्रत्येकाला 750 700च्या आसपास तुम्हाला पैसे येऊ शकतात. त्यानुसार प्लॅन करा. ठिकाणं कोणती कोणती आहेत मित्रांनो? धनुष्यकोडी असेल जे सगळ्यात शेवटचं टोक आहे. जुनं धनुष्यकोडी जे सायक्लोनमध्ये उद्ध्वस्त झालं 1964ला, तर त्याचे अवशेष आहेत त्याचे ते बघता येतात. विभीषण मंदिर बघता येतं. राम मंदिर आहे, लक्ष्मण मंदिर आहे, रामकुंड आहे, लक्ष्मण कुंड आहे, सीता मंदिर आहे मित्रांनो. त्याचबरोबर राधाकृष्ण मंदिर आहे, नटराज टेम्पल आहे. अशीच म्हणजे हनुमान पंचमुखी हनुमान मंदिर आहे जिथं तुम्हाला पाण्यात पोहणारे दगड वगैरे पाहायला मिळतील. तर अशी 10 ते 12 ठिकाणं ते दाखवतात. त्यासाठी 2000 रुपये म्हणतात. राहिलं इकडला सेक्शन जो 20 किलोमीटर इकडं आहे तर त्यासाठी 1500 रुपये एक्स्ट्रा म्हणतात. म्हणजे जर कलेक्टिव्हली तुम्ही ठरवायला गेला ऑफ सीझनला आला तर ते म्हणतात 3000 रुपयेमध्ये सगळं दाखवतो. आता इकडली ठिकाणं 3 आहेत महत्त्वाची मित्रांनो. पहिला असेल पंबन ब्रिज, दुसरा असेल तुमचं डॉक्टर APJ अब्दुल कलाम मेमोरियल आणि तिसरा असेल तुमचं काय बाणगंगा की जिथं रामांनी बाण मारून सीतेसाठी पाणी काढलेलं समुद्राच्या मध्ये एक विहीर आहे. तर ते 3 ठिकाणे इकडे आहेत. कलेक्टिव्हली 3 ते 4000 रुपये म्हणतात. सीझननुसार हे ठरतं. स्पेसिफिक इकडे जायचं म्हणलं तर 1500 रुपये म्हणतात. आता आम्ही काय केलं मित्रांनो, हे इकडलं 2000 रुपयानं फिरून आलो आणि बाय लोकल ट्रान्सपोर्टनं आम्ही इकडली ठिकाणं कव्हर केली. जी पर माणसे आम्हाला 70 ते 80 रुपये बसले. बस स्टँडला गेलो, बस स्टँडवरनं पंबन ब्रिजला उतरलो, तिथनं डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या मेमोरियलला उतरलो आणि देन आफ्टर तिथनं आम्ही बाणगंगा फक्त आमचं राहिलं. इकडे रिटर्न आलो. अराऊंड एक 40 रुपये आम्हाला पर मानसी खर्च आला ते सगळं करायला. इकडे धनुष्यकोडीपर्यंत सुद्धा तुमची बस जाते मित्रांनो. इथं पाठीमागं इकडे बस लागतात इकडच्या बाजूला. तर इकडून तुम्ही बाय बसनं सुद्धा धनुष्यकोडीला जाऊ शकता. 15 ते 20 रुपये काहीतरी तिकीट आहे मित्रांनो. तर बजेट फ्रेंडली तुमचं धनुष्यकोडी सुद्धा होऊ शकते. थोडंसं तुम्ही प्रेफरन्स द्या. शेअरिंगमध्ये बघा फॅमिली मिळते का, कमी लोक असाल जास्त असाल तर काय तुम्ही अफोर्ड करू शकता. पर मानसी तुम्हाला किती 200 ते 250 रुपये खर्च येऊ शकतो. तर एवढी सगळी पर्यटन स्थळं कव्हर करायला मॅक्झिमम 5 ते 6 तास लागू शकतात. इकडली फक्त करायची असतील 12 धनुष्यकोडीची तर ते 3 तास देतात. इकडली करायची असेल तर 2 तास, असं 5 तासाचं ते फ्रेम देतात. आपल्याला जर खूप डिटेलमध्ये करायचे असेल तर 6 ते 7 तास लागू शकतात. त्यानुसार प्लॅनिंग करा मित्रांनो. पर्यटन स्थळं झालीत. आता प्रश्न राहतो शॉपिंगचा. शॉपिंग काय काय करू शकता मित्रांनो. इथं सगळ्यात महत्त्वाचं जे मला स्टँड आउट झालं ते म्हणजे लोक शंख घेत आहेत. ऑब्वियस आहे ना मित्रांनो, कारण काय आहे इथं की समुद्रकिनारा आहे आणि समुद्रात शंख सापडतात. शंख शिंपल्यांपासून तयार केलेल्या वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा इथं खूप जास्त प्रमाणात मिळतात. त्याही तुम्ही घेऊ शकताय. बाकी माळा किंवा जे कानातलं गळ्यातलं हातातलं वगैरे ह्या गोष्टीसुद्धा मिळत आहेत. बघा इथं शंख तुम्हाला दाखवेल. प्रथम थोडंसं प्राइस विचारूया आपण. इसका प्राइस क्या है दीदी? दीदी इसका प्राइस क्या है भैया? पेंटिंग वाला ये ओरिजिनल है दोनों? क्या प्राइस रहता है इसका? ये 1200, ये 600. 1200 600. ये फर्क क्या रहता है इसमें? इसका प्राइस? इसका पेंटिंग वाला, ये फर्स्ट क्वालिटी वाला चाहिए. ये फर्स्ट क्वालिटी. फर्स्ट क्वालिटी पेंटिंग नहीं है, ये सब पूरा पेंटिंग वाला. ये ओरिजिनल लाइक विदाउट पेंट. ओके. ये प्राइस? ये तो का 1200 रुपये का. ये दोनों 1200 रुपये विदाउट. एक का 1200. एक का 1200. ये 1200. ये 600. ये बिकॉज ऑफ पेंट इट इज 600. हाँ 600. ओके मित्रांनो, बघताय तुम्ही 1200 600 पेंट केलेला असेल तर 600 रुपये विदाउट. क्वालिटी बघू शकताय तुम्ही. विदाउट पेंट केलेला जर असेल तर 1200 रुपयाच्या आसपास आहेत. वेगवेगळ्या साईजमधल्या मिळतात. वेगवेगळ्या मूर्तीसुद्धा मिळतात. आता यांचं दुकान कुठं आहे? ईस्ट टॉवरच्या समोर. आपका नाम बोलो भैया, क्या है आपका नाम? वो विष्णु संगे. विष्णू संगे समुद्र का साउंड में आया. समुद्राचा साऊंड येतोय मित्रांनो. जरा इधर इधर लगाओ भैया, इधर आता है क्या सुनने माइक? ये समुद्र का साउंड में आया. मित्रांनो साऊंड आला असेल तुम्हाला. खरं 100% साऊंड येतोय. दादाकडे खरेदी करा. आप बार्गेन करके अच्छे से दोगे, लोग आएंगे तो.
बार्गेन करून देणार आहेत. ठीक आहे, चला पुढे बघूया मित्रांनो. जसं मी पहिल्या सुरुवातीलाच सांगितले की रामेश्वर हे एक तीर्थयात्रेमधलं ठिकाण आहे. तुम्ही मदुराई करता, कन्याकुमारी करता, माईट बी तुमचा साऊथला केरळला जाण्याचा प्लॅन असेल, पद्मनाभ स्वामी मंदिर वगैरे तुम्ही करणार असाल, तर रामेश्वर हे स्पेसिफिक खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. का तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. श्रीरामांनी इथं म्हणजे वास केलेला, सीतामाईंनं इथं रामेश्वराचं लिंग स्थापन केलेलं आणि पूजा केलेली, त्यामुळे याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथं कुंडांमध्ये स्नान करून पापांचं आपल्या निवारण आपण करू शकतो, पापांपासून मुक्त होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी क्रमानं करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तसं पाहायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की गोष्टी स्वस्तसुद्धा आहेत. खरं आपल्याला प्रॉब्लेम कुठे येतो मित्रांनो की लँग्वेज बॅरियर सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोकांना हिंदी येत नाही, इंग्लिशसुद्धा आपलं तुटकं फुटकं असतं, त्यांचं तुटकं फुटकं असतं, त्यामुळे गोष्टी आपल्याला समजून घेताना खूप वेळ जातो. या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपरली कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्यापैकी चांगली टूर तुमची या व्हिडिओच्या माध्यमातून होऊ शकते. गहू माता प्रथमला डिस्टर्ब करत आहे, खूप गहू माता येत आहेत मित्रांनो. तर प्रॉपरली इन्फॉर्मेशन घ्या. मी सांगतो त्या ह्या एका फक्त व्हिडिओवर डिपेंड राहू नका. थोडंसं त्यावेळेचं रिसर्च तुम्हीसुद्धा करा. इथं आल्यानंतर पोलीस खूप चांगले कॉपरेट करतात, खरोखर त्यांना धन्यवाद आहे. तामिळनाडू स्टेट पोलीस खूप चांगल्या प्रकारे कॉपरेट करतं, प्रश्नांची उत्तरं देतो. तुम्ही प्रॉपरली विचाराल तर खूप प्रॉपरली पोलाइटली सांगतात. त्यांना विचारा, कारण दर्शनाचा सीन बदलत असतो. तुम्हाला म्हटलं कधी सुरू असतं कधी बंद असतं. जे आपण कुंडांमध्ये स्नान करतो ते कधी सुरू असतं कधी बंद असतं. पैशाचं खूप वेळेला आपल्याला जास्त जात आहेत कमी जात आहेत अंदाज येत नाही. तर या सगळ्या गोष्टी प्रॉपरली प्लॅन करा. ह्या व्हिडिओमध्ये रामेश्वरमध्ये यायचं कसं, राहायचं कुठं, दर्शन कसं घ्यायचं, खायचं काय, शॉपिंग काय करायची, पर्यटन स्थळं कुठली फिरायची, हे सगळं सांगितलेलं आहे. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. हा व्हिडिओ बघून तुम्ही रामेश्वरची ट्रिप प्लॅन कराल अशी आशा व्यक्त करतो. आणि हा व्हिडिओ इथेच संपूया. कसा वाटला आजचा आमचा हा रामेश्वरचा हा व्हिडिओ पहा आणि रामेश्वरला या चा प्रयत्न हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सायोनारा, जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. जाता जाता थांबा, म्हणजे जाऊ नका. एक सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती की मी पुढं बोलतोय, खरं या सगळ्या वेळेत पाठीमागं कोण असतोय? पतुल्या असतोय. तर पतुल्या रॅपअप कर आता, तुझं काय म्हणणं आहे? कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की सांगा. शूटिंग एडिटिंग सगळं इकडे मला दाखवला तिकडे बॅकग्राऊंडला. शूटिंग एडिटिंग सगळं मी केलंय. तर ते कसं वाटलं नक्की सांगा. काही चुका इकडे तिकडे झाल्या असल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागते व्हिडिओला. पण बघताय तुम्ही मागचं म्हणजे जवळपास 40 मिनिटाचा जरी व्हिडिओ झाला असला तरी त्या मागं जवळपास आम्ही 2-3 वेळा रिटेक ही ती करून इथं क्लिक कर, इथं क्लिक कर. किती चाललोय बघा सकाळपासून? सकाळपासून 9,076 6.28 किलोमीटर. 6.28 किलोमीटर मग ती त्याच्या मागे मी पण आहे, पण पप्पा पण आहेत. पप्पा पण कंटिन्यू मागचे 1.5 तास बोलतायत. मी घरी बसून एडिटिंग केलंय, त्यामुळं दोघांची पण मेहनत आहे. त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पप्पा या टाटा बाय बाय, सायनारा, जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.